ही अशी छान आणि एकदम पांढरी शुभ्र अशी ही पिठी आहे. ही तांदळाची पिठी आहे आणि आपण मोदक बनवण्याचं सगळं श्रेय हे या पिठीवरच अवलंबून असतं. ही पिठी तयार करण्याची एक पद्धत आहे आणि फक्त 2 प्रकारच्याच तांदळामध्ये ही तयार केलेली आहे. त्यासाठी या ठिकाणी मी कणी तांदूळ वापरलेला आहे आणि हे कोणत्या प्रकारचे तांदूळ आहेत ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. हे साधारणपणे ही रोज आपण घरी वापरणारी ही जी आमटीची वाटी आहे याने मी 2.5 वाटी घेतलेला आहे. कारण हा तांदूळ आहे हा कणीचा तांदूळ आहे आणि हा दररोजचा मी घरामध्ये इंद्रायणी तांदूळ वापरते. हा जाडा तांदूळ आहे. हा मी त्याच वाटीने 2 वाटी घेतलेला आहे आणि जो अगोदर तांदूळ घेतलेला होता तो मी आंबेमोहर तुकडा तांदूळ घेतलेला होता. फार धुवायचा नाही. मी अगदी 1 तिथे 2दा हा तांदूळ छान स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे. पाणी फार वापरायचं नाही. अगदी थोडंसं पाणी वापरायचं म्हणजे निथळताना त्रास होणार नाही. ह्या टिप तुम्ही लक्षात घ्या आणि ह्या पद्धतीने पिठी तयार करा. कारण मोदक तयार करणे हे सर्वस्वी ह्या पिठीवरती अवलंबून असते. त्यानंतर पीठ चाळायची जी चाळणी आहे त्यामध्ये मी हे सर्व तांदूळ काढून घेतलेले आहे आणि तांदूळ एक 20 मिनिटासाठी निथळण्यासाठी आपण ठेवणार आहोत. हे ज्यावेळेला आपण निथळतो त्यावेळेला 20 मिनटं का निथळायचे? कारण हे निथळत असताना आपल्याला जो सुकवण्यासाठीचा जो वेळ आहे ना तो कमी लागतो यासाठी. त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावरती हे सर्व तांदूळ मी पसरून घेतलेले आहेत. छान पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. थोडासा पातळसा असा लेयर तयार करायचा म्हणजे तांदूळ हे लवकर सुकण्यासाठी मदत होते. हवेवरती पण अवलंबून असतं. आता हे थोडेसे अजून थोडे सुकायला पाहिजेत तांदूळ. मी साधारणपणे 3 दिवस तांदूळ सुकवलेला आहे. 3 दिवस तांदूळ सुकवल्यानंतर हा मी दळून आणलेला आहे. लक्षात ठेवा तांदूळ सुकवताना एकदम कोरडा होऊन द्यायचा नाही तर मोदक करताना त्यामध्ये आपण ज्याला पिठी वापरतो तर आपला मोदक हा काळा पडतो. म्हणून आपण पूर्णपणे खडखडीत तांदूळ वाळल्याशिवाय दळून आणू नका. आणि आंबेमोहर आणि इंद्रायणीचं हे जर प्रमाण घेतला तर अगदी लोण्यासारखा तुमचा मोदक जो आहे तो अगदी छान पांढरा शुभ्र सुवासिक आणि मऊसूत असा तयार होईल. नक्कीच ही जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर सारे कमेंट करा. थँक्यू. धन्यवाद.